सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये असलेल्या 202 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल 25 मार्चपर्यंत वाजण्याची चिन्हे दिसत आहेत. यासाठी एप्रिलमध्ये मतदान प्रक्रिया राबवण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांद्वारे केली जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक विभागानं नजीकच्या काळातील निवडणुकीत वापरलेल्या अधिकृत मतदार याद्या वापरण्याची सूचना दिली होती. त्यानुसार विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्या ग्रामपंचायतीसाठी वापरण्यात येत आहेत. या याद्यांनुसार वॉर्डनिहाय मतदार विभागणी करून याद्या तयार करण्यात आलेल्या आहे. या मतदार याद्यांवर हरकती मागवण्यात आलेल्या असून त्यांची अंतिम मुदत 25 मार्च आहे. त्यामुळे 25 मार्च नंतर निवडणूक कार्यक्रमाची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांकडून होण्याची शक्यता वर्तवली जाते. कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर 8 दिवस प्रसिद्धीसाठी दिले जातील. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत जाहीर होईल. त्यापाठोपाठ निवडणूक कार्यक्रमांची अंमलबजावणी करून 21 दिवसांनंतर प्रत्यक्ष मतदान घेतलं जाणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांच्या नियुक्तींची हालचाली सुरू असून या दृष्टीने देखील नियोजनाची तयारी देखील गतिमान झाल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.